अमेरिकेमध्ये लोकशाही मजबूत आहे असा दावा संजय राऊत करतायत. संजय राऊत भारतासारखी सक्षम लोकशाही कुठेही नाही. इथल्या प्रत्येक नागरिकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास आहे. जेव्हा बांगलादेशमध्ये अराजकता पसरली तेव्हा तुम्ही स्वप्न बघितलं की भारतामध्ये देखील असं होईल. पाकिस्तानमध्ये जेव्हा यादवी माजले तेव्हा तुम्ही स्वप्न बघितलं की भारतातही असं होईल. जेव्हा आता अमेरिकेमध्ये थोडा गोंधळ उठतोय तो तुम्हाला वाटतंय भारतामध्ये देखील असं होईल. परंतु तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर इथल्या जनतेचा विश्वास आहे आणि आपल्या देशामध्ये घराणेशाही नाही. आपल्या देशामध्ये मनमानी नाही. आपल्या देशामध्ये अहंकारी सत्ता नाही. अहंकारी सत्ता उद्धवजी ठाकरे यांची होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेचे सेवक आहेत आणि जनतेसाठी 24 तास राबणारे पंतप्रधान आपल्याला लाभलेत. त्यामुळे अमेरिकेसारखं बांगलादेश सारखं स्वप्न बघत असाल तरी या जन्मात तरी तुमचं ते स्वप्न पूर्ण होणार नाही. राहुल गांधी आणि तुम्ही कितीही नेपाळ सारखी अमेरिकी सारखी परिस्थिती भारतात निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी जनता तुम्हाला उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही. कारण जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. ती लोकशाहीच्या पाठीशी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात भारताचा तिरंगा अभिमानानं फडकतो. राज्यामध्ये गॅसची टंचाई सुरू असताना काही धार्मिक स्थळांना गॅस पुरवठा करावं असं पत्र मंत्री मंगल प्रभात लोढाजी यांनी दिलं. त्यानंतर काही लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. खरं तर जेव्हा रमजान ईद होती तेव्हा ईद निमित्ताने मुस्लिम धर्मियांना विशेष गॅसची सोय करून द्या आणि त्याबद्दलची व्यवस्था केली तेव्हा यांच्या पोटामध्ये दुखलं नव्हतं. तेव्हा कुणी ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं. मंगल प्रभात लोढाजी यांनी रामनवमी असेल, महावीर जयंती असेल, हनुमान जयंती असेल अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिरांसाठी, साई पालख्यांसाठी याची सोय करावी असं पत्र लिहिलं. असं पत्र लिहिल्यानंतर जाणीवपूर्वक हिंदू विरोधी लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलंय. मंगल प्रभात लोढाजींनी फक्त जैन धर्मियांसाठी हे पत्र लिहिलं नाही तर रामनवमीसाठी पत्र लिहिलंय, हनुमान जयंतीसाठी पत्र लिहिलंय. जेव्हा ईद निमित्ताने विशेष सोय केली होती तेव्हा तुम्हाला काही वाटलं नव्हतं आणि आता हिंदू बांधवांसाठी जेव्हा मंगलजी पत्र लिहितात तेव्हा तुमच्या पोटामध्ये दुखतंय. विरोधकांचा हा दुटप्पीपणा या निमित्ताने समोर येतो. केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या नेतृत्वामध्ये घुसखोरांना घराच्या बाहेर काढण्याचं काम समर्थपणे केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित भाई करतायत. या घुसखोरांना घराच्या बाहेर काढल्यामुळे संजय राऊत तुमच्या पोटामध्ये काय दुखतंय? कारण या घुसखोराची दलाली करण्याचं काम संजय राऊतांकडनं केलं जात आहे. हे घुसखोर या देशामध्ये राहिले पाहिजे आणि या घुसखोरांनी या देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे अशी संजय राऊतांची इच्छा आहे. परंतु अमित भाई कणकर गृहमंत्री आहेत. अशा घुसखोरांना या देशाबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. इराण इस्रायल युद्धामध्ये पाकिस्तान दलाली करतंय याचं संजय राऊत यांना कौतुक वाटतंय. कारण संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत. ज्या पद्धतीनं पाकिस्तान दलाली करतंय अगदी त्याच पद्धतीची दलाली इकडं संजय राऊत करत असतात. फरक इतकाच आहे की पाकिस्तान इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यामध्ये दलाली करण्याचा प्रयत्न करते आणि संजय राऊत काँग्रेस आणि उभाटा गटामध्ये दलाली करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दलालांनी इतर दलालांचं कौतुक करणं साहजिकच आहे. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अभिमानानं फडकतोय. याच्यामुळे संजय राऊत तुमचं पोट दुखतंय. तुम्हाला तुमची दलाली लखलाप जशी पाकिस्तानची दलाली सुरू आहे तशी इथे तुमची दलाली चालू लागते.